Namaskar. I am Dr. Mrs. Kesri. Welcome to my channel पोषण मीमांसा. मिठाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आहे सी सॉल्ट, म्हणजे समुद्राच्या पाण्याचं इव्हॅपोरेशन करून मीठ तयार करणे, जे क्रिस्टलाइन असतं. त्याला आपण खडे मीठ म्हणतो. त्याच्यात समुद्रातल्या पाण्याचे अनेक मिनरल्स त्याच्यात अंतर्भूत असतात. हे खडे मीठ वापरणं केव्हाही चांगलं, कारण सगळेच मिनरल्स तुम्हाला त्याच्यातून मिळतात. नंतर सर्वसाधारणपणे हल्ली सगळीकडे वापरलं जातं ते म्हणजे टेबल सॉल्ट. ह्याच्यात सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं, पोटॅशियम जवळजवळ नसतं. आणि काही कंपन्या ह्या सॉल्टमध्ये आयोडीन ॲड करतात. आयोडीन हे थायरॉइड हार्मोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला घटक आहे. त्यामुळे आयोडाइज्ड सॉल्ट बाजारात उपलब्ध आहे. पहाडी भागामध्ये आयोडीनची कमतरता असते, त्यामुळे या डोंगराळ भागांमध्ये आयोडीनचा पुरवठा करणं आणि हायपोथायरॉइडच्या केसेस कमी करणं असा त्यामागे उद्देश आहे. आणि थायरॉइड हार्मोनची जर निर्मिती व्यवस्थित झाली तर ब्रेनचं फंक्शनही व्यवस्थित होतं. आता हे जे मीठ आहे ते पदार्थ शिजवताना घालू नये. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही वरण, कढी, सूप असं काही करत असाल तर त्याची शेवटची उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करून मग हे मीठ त्याच्यात घालावं. जर शिजत असताना, उकळत असताना तुम्ही मीठ घातलं तर ते मीठ डिनेचर होतं, म्हणजे त्यातल्या आयोडीनचा नाश होतो आणि ज्या कारणासाठी तुम्ही आयोडाइज्ड सॉल्ट वापरता तो उद्देश साध्य होत नाही. तेव्हा शक्यतो अगदी शेवटी घाला, किंवा तुम्ही कोशिंबीर भाजी ह्याच्यात वापरत असाल तर पानात वाढून घेऊन मग ते मीठ कालवा. त्या आयोडीनचा जास्त उपयोग होईल. काही मिठामध्ये फ्लोराईड घातलेलं असतं. ज्या भागामध्ये दात किडण्याची जास्त समस्या आहे त्या भागामध्ये फ्लोराईड घातलेलं मीठ विकलं जातं. नंतरचा एक प्रकार आहे हिमालयन ब्लॅक सॉल्ट. त्याला काळं मीठ असं म्हणतात. ह्याच्यात सोडियम क्लोराईड असतं, आयर्न सल्फाईड आणि हायड्रोजन सल्फाईड असतं. या आयर्नमुळे आणि हायड्रोजन सल्फाईडमुळे त्याचा रंग आणि वास बदलतो. ह्यात थोडंसं पोटॅशियम, थोडंसं मॅग्नेशियम असतं. पण ह्याचा सर्वात ड्रॉबॅक म्हणजे ह्याच्यात टॅनिन असतं. ह्या सॉल्टमध्ये ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे ते मसल रिलॅक्सेशन म्हणून वापरलं जातं. त्याचा ब्लड थिनर म्हणूनही फंक्शन आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचं सिक्रेशन वाढवतं, त्यामुळे पचनशक्ती सुधारते, ॲसिडिटी कमी होते आणि त्याचा लॅक्झेटिव्ह म्हणून उपयोग केला जातो. त्यामुळे हे ब्लॅक सॉल्ट अनेक ठिकाणी अनेक प्रकारे वापरलं जातं. ह्याचा दुसरा एक फायदा असा आहे की कोलेस्टेरॉल लेवल ते रिड्यूस करतं आणि त्यामुळे जे कोलेस्टेरॉल डिपॉझिट झाल्यामुळे, ॲथेरोस्क्लेरोसिस झाल्यामुळे त्या त्या अवयवांच्या रक्तपुरवठ्यावर जो परिणाम होतो तो टाळता येतो. सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं हिमालयन पिंक सॉल्ट अत्यंत बहुगुणी मीठ आहे. ह्याला सेंधा नमक असं म्हटलं जातं. ह्याच्यात खूप इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि त्या इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाणही खूप आहे. हिमालयाच्या पहाडी भागातून, खाणीतून हे मीठ काढलं जातं. ह्याचे मोठे मोठे खडे हाताने उकरून काढले जातात. ह्याच्यासाठी कुठल्याही मशीनचा वापर केला जात नाही, कारण मशीनचा वापर केला तर ह्याची जी पौष्टिकता आहे ती नष्ट होते असं त्या लोकांचा समज आहे आणि तो योग्यच आहे. हे
काढून आणल्यानंतर मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून क्रिस्टलाइन मीठ किंवा पावडर मीठ म्हणून ते बाजारात येतं. ह्याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज असा आहे की ह्याच्यात सोडियम कमी आहे, तर मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक आणि कॅल्शियम जास्त आहे. शिवाय ह्याच्यात आयर्न पण आहे, हे नॅचरली उपलब्ध आहे, जे इतर सॉल्टमध्ये नसतं. पण ज्या वेळेला आपण हे मीठ वापरतो त्यावेळेला ते शिजवताना वापरू नये. वेन यू सर्व द फूड यूज इट ॲट दॅट टाइम. म्हणजे एक तर तुम्ही ते नुसतं चिमटीत घेऊन खा, किंवा तुम्ही कोशिंबीरवरती किंवा सूप त्याच्यात घालून ढवळून घ्या. सूप तयार करताना ते घालू नका, भाजी तयार करताना घालू नका, नाहीतर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि अतिशय कमी प्रमाणात हे खाणं आवश्यक आहे, कारण थोडंसं खाऊनही आपल्याला त्याचा भरपूर फायदा मिळतो. तेव्हा सकाळच्या जेवणात थोडंसं आणि संध्याकाळच्या जेवणात थोडंसं वापरा, आणि कुठल्याही एका प्रिपरेशनमध्ये वापरा, किंवा प्रिपरेशनमध्ये वापरायचं नसेल तर नुसतं चिमटीत घेऊन खा किंवा भातामध्ये कालवून खा. कधीही जास्तीचा अमाऊंट खाऊ नका, त्याच्याने टॉक्झिसिटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ज्या पेशंटना आम्ही मीठ कमी खा असं सांगतो त्यांच्यासाठी हे मीठ हा उत्तम पर्याय आहे, कारण ह्याच्यात सोडियम कमी आहे. त्यामुळे ज्यांना कार्डियाक प्रॉब्लेम आहे, ज्यांना रिनल प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी हे मीठ अतिशय उत्तम आहे. ज्यांना व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम आहे, म्हणजे विशेषतः ज्यांना ब्लड प्रेशर जास्त वाढलेलं आहे, त्यांनी जर हे मीठ खाल्लं तर त्यांचं ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. ह्याच्यामध्ये पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्यामुळे मसल्स रिलॅक्स होतात, आणि मसल्स रिलॅक्स झाल्या की माणसाला निश्चितच बरं वाटतं. विशेष करून जे पेशंट इन्सुलिन घेत आहेत, सकाळ दुपार इन्सुलिन घेत आहेत, त्या पेशंटना ह्या सॉल्टची अतिशय गरज आहे, कारण इन्सुलिनमुळे त्यांना पोटॅशियम कमी होतं, आणि पोटॅशियम कमी झालं की मसल स्पाझम होतो, आणि त्यासाठी त्यांना पोटॅशियम खाणं गरजेचं आहे. तर स्पाझम होऊ नये म्हणून आधीच जर त्यांनी पोटॅशियम खाल्लं तर त्याचा जास्त उपयोग होईल. याच्यात मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, त्यामुळे न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवण्याचं ते काम करतं. म्हणजे नर्व्स आणि मसल्स जिथं जोडल्या जातात तिथली ॲक्टिव्हिटी ही जास्त चांगली होते, आणि त्यामुळे मसल ट्विचेस होत नाहीत, आणि मसलचं स्पाझम वारंवार येणं हे टाळता येतं. ह्याच्यामध्ये झिंक आहे, त्यामुळे सकाळ संध्याकाळ तुम्ही थोडंसं मीठ खाल्लं तर हे झिंक तुमच्या ब्रेनवर म्हणजे न्यूरॉन्सवर काम करतं, आणि तुम्हाला रात्रीची चांगली झोप मिळते. ह्याच्यात सर्व इलेक्ट्रोलाइट्स असल्यामुळे हे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतं, म्हणजेच फ्लुइडचं प्रमाण शरीरातलं व्यवस्थित ठेवतं. फ्लुइडचं प्रमाण म्हणजे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स यांचं गुणोत्तर व्यवस्थित राहतं. पाणी भरपूर राहतं, म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकं राहतं. ब्लड व्हॉल्यूम चांगला राहतो, सर्व शरीराला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, आणि ह्या सर्वांमुळे स्किनचा टोन चांगला होतो, आणि स्किनचा टोन चांगला झाला की स्किनची कांती आपोआप सुधारते. ह्या सर्व ॲडव्हान्टेजेसचा बेताचं मीठ खाऊन आपण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे रोजच्या भाज्या आणि पातळ पदार्थ म्हणजे सांबार, वरण, कढी, सूप हे सगळं करताना तुम्ही खडे मिठाचा वापर करा. टेबल सॉल्ट जेव्हा वरून तुम्हाला मीठ घालून घ्यायचं आहे तेव्हा थोडंसं टेबल सॉल्ट म्हणजे आयोडाइज सॉल्ट जर गरज असेल तर वापरा. जर तुमच्या भागामध्ये आयोडाईड डिफिशियन्सी नसेल तर आयोडाइज सॉल्ट वापरण्याची काहीही आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला तब्येत चांगली ठेवायची असेल, इन अँटिसिपेशन म्हणजे
टू प्रिव्हेंट सर्टन कंडिशन्स तुम्ही हिमालयन पिंक सॉल्टचं बेताचं सेवन करू शकता की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. जास्त पिंक सॉल्ट खाणं टाळा, कारण एक्सेस खाल्लं तर जसं कुठल्याही औषधाची मात्रा अधिक प्रमाणात खाल्ल्यावर जसा त्रास होतो तसाच त्रास जास्तीचं पिंक सॉल्ट खाल्ल्याने पण होऊ शकतो. तेव्हा कुठलंही मीठ बेतानी खा. मीठ शिजवताना कोणतं घालायचं, वरून कोणतं घालायचं हे मी सांगितलंय तसं करा आणि बेताच्या प्रमाणात मीठ खा. म्हणजे तुमचा फ्लुइड बॅलन्स, तुमच्या मसल्स, न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी, ब्रेन, हार्ट, किडनी सर्वांचीच फंक्शन्स योग्यरित्या होतील आणि तुमची तब्येत चांगली राहील. तरी कृपया ही काळजी घ्या. मी मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे राष्ट्रीय पोषण सप्ताह होता त्यावेळेला आयर्नवरती, ॲनिमियावरती 2 व्हिडिओज केले होते. हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लाईक करा, शेअर करा. तुमच्या भागामध्ये, परिचितांमध्ये, स्नेहांमध्ये जिथं कुठं तुम्हाला अशा ॲनिमिक मुली आहेत असं वाटत असेल त्यांच्याबरोबर हा शेअर करा आणि त्यांना त्याप्रमाणे फॉलो करायची रिक्वेस्ट करा, जेणेकरून आपण शासनाने ठरवून दिलेल्या ॲनिमिया मुक्त भारत या योजनेत स्वतःला समाविष्ट करू शकू आणि ॲनिमिया मुक्त करण्याचा प्रयत्न करू शकू. तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, सजेशन्स द्या. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. येथेच थांबते. धन्यवाद.